नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती फक्त एका विद्यापीठाची बातमी नाही, तर ती आहे इतिहास, धर्म, राजकारण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेली एक संवेदनशील कहाणी. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि इथंच आहे 105 वर्षांचा इतिहास असलेलं देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांपैकी एक लखनौ युनिव्हर्सिटी. हे विद्यापीठ म्हणजे केवळ अभ्यासाचं ठिकाण नाही, तर इथून अनेक अधिकारी, नेते, विचारवंत घडले आहेत. पण सध्या हेच विद्यापीठ एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. वादाच्या केंद्रस्थानी आहे कॅम्पसमधली सुमारे 200 वर्ष जुनी ऐतिहासिक इमारत, जिला काही जण लाल बारादरी म्हणून ओळखतात. ही इमारत इतिहासाची साक्ष देणारी, भिंतींमध्ये शतकांची कहाणी साठवलेली. मात्र याच ठिकाणी नमाज अदा करण्यावरून वाद पेटला. घटना अशी घडली की रमजानचा पवित्र महिना सुरू होता. इस्लाम धर्मियांसाठी अत्यंत महत्वाचा काळ. अशा वेळी काही विद्यार्थ्यांनी या जुन्या इमारतीत नमाज अदा करण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या गटाकडून याला आक्षेप घेण्यात आला. त्यांचा दावा होता, ही इमारत विद्यापीठाची शैक्षणिक संपत्ती आहे. इथे कोणत्याही धार्मिक कृतीला परवानगी देता येणार नाही. आणि इथूनच वादाची ठिणगी पडली. शब्दांचा वाद, वादातून आरोप आणि आरोपांमधून थेट राडा. कॅम्पसमध्ये 2 गट आमनेसामने उभे ठाकले. घोषणाबाजी झाली. तणाव वाढत गेला. स्थिती एवढी गंभीर झाली की प्रशासनाला तात्काळ पोलीस बंदोबस्त लावावा लागला. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आणि या प्रकरणी 13 विद्यार्थ्यांना नोटीस पाठवण्यात आली. पण प्रश्न इथंच थांबत नाही. हा वाद अचानक का उफाळून आला? 200 वर्ष जुनी इमारत आधी शांत होती, मग आता अचानक का? काहींचं म्हणणं आहे, रमजानच्या काळात नमाज अदा करणं ही धार्मिक भावना आहे, त्याला विरोध का? तर काहींचं मत, शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षता पाळली गेली पाहिजे. पण मित्रांनो, या घटनेमागे फक्त धार्मिक भावना आहेत का? की यामागे राजकीय सावलीही आहे? कारण लक्षात घ्या, उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. आणि निवडणुकीआधी अशा प्रकारचे धार्मिक वाद अचानक समोर येणं हा केवळ योगायोग आहे का? हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठ म्हणजे विचारांचं रणांगण नसावं, ते असावं ज्ञानाचं मंदिर. पण सध्या कॅम्पसमध्ये तणावाचं वातावरण आहे. काही विद्यार्थी म्हणतात, आम्ही फक्त आमचा धार्मिक हक्क मागतोय. तर दुसरा गट म्हणतो, विद्यापीठ हे कोणत्याही एका धर्माचं ठिकाण नाही. प्रशासन मात्र सावध भूमिकेत आहे. त्यांनी चौकशी सुरू केली आहे आणि कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. मात्र सोशल मीडियावर या प्रकरणानं आग पकडली आहे. एक बाजू म्हणते, धार्मिक स्वातंत्र्य हिरावलं जात आहे. दुसरी बाजू म्हणते, कॅम्पसमध्ये धर्माचं राजकारण केलं जात आहे. आणि या सगळ्यात सर्वात जास्त त्रास होतोय तो विद्यार्थ्यांना, जे फक्त अभ्यासासाठी आलेत, भविष्य घडवण्यासाठी आलेत. 105 वर्षांचा इतिहास असलेलं हे विद्यापीठ, ज्यानं अनेक संघर्ष पाहिले, पण असा धार्मिक वाद क्वचितच पाहिला असेल. हा वाद किती दिवस टिकणार? प्रशासन कोणता निर्णय घेणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा काय परिणाम होणार, हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, शिक्षण संस्था जर धार्मिक आणि राजकीय वादात अडकल्या तर सर्वात मोठं नुकसान होतं ते तरुण पिढीचं. मित्रांनो, या घटनेतून आपण काय शिकणार? धर्म महत्वाचा आहे, पण शिक्षण त्याहूनही महत्वाचं आहे. वाद नकोत, संवाद हवा. राडा नको, समजूत हवी. कारण विद्यापीठ हे रणांगण नसतं, ते असतं भविष्य घडवण्याचं स्थान. आणि जर इथेच तणाव निर्माण झाला तर उद्याचा भारत कोण घडवणार? हा विचार प्रत्येकानं करायला हवा. सध्या तरी लखनौ विद्यापीठात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस तैनात आहेत, चौकशी सुरू आहे. पण या घटनेनं एक मोठा प्रश्न उभा केलाय.
आपण शिक्षणाला प्राधान्य देणार आहोत की धर्माच्या नावावर विभाजन करणार आहोत? हा निर्णय आपल्या समाजानं घ्यायचा आहे. आणि म्हणूनच ही फक्त एका विद्यापीठाची गोष्ट नाही, तर ती आहे आपल्या देशाच्या सामाजिक वातावरणाची कहाणी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच सखोल आणि सत्य घटनांवर आधारित स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.